महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्धेचा उंदराने घेतला चावा, रक्तस्राव होऊन वृद्ध महिलेचा मृत्यू। भाईंदरच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। माणुसकीला काळीमा फासणारे आणि सरकारी रुग्णालयांच्या अनागोंदी कारभाराचे धिंडवडे काढणारी एक संतापजनक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे। भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका 89 वर्षीय वृद्ध महिलेचा उंदराने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नेमकी घटना काय? सौ सुहासिनी दामोदर माठेकर वय 89 वर्ष या गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी आहेत। त्यांना 12 मार्च रोजी भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना 4थ्या मजल्यावरील ICU वॉर्डात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। मात्र आज पहाटेच्या सुमारास एका उंदराने त्यांचा हाताचा चावा घेतला। व्हेंटिलेटरवर असल्याने त्या हलू शकत नव्हत्या। अशा स्थितीत हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। काय सांगाल? भीमसेन जोशी रुग्णालयातील वातानुकूलन विभागामध्ये एका महिलेला उंदराने चक्क चावा घेतलाय, रक्तबंबाळ झालेली आहे। आज आपण धडक दिलेला आहे, काय नक्की? बघा, टेम्पो हॉस्पिटलमध्ये असे वारंवार घटना घडत आहेत। या ठिकाणी आज त्या बाईच्या बेडवर चढून आज उंदराने त्याला चावलंय, मोठी जखम झाली आहे, मोठं त्याला ब्लिडिंग झालंय। असं नेग्लिजन्स आहे। 4थ्या माळ्यावर विचार करा, उंदीर चिपटलाय 4थ्या माळ्यावर। या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे, आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही। CCTV फुटेज बंद आहे। या चादरीनं या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली होती। हे निग्लिजन्स आहे, तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे, आणि ICUचे जे इंचार्ज आहेत त्यांना पण सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन केलेलं आहे त्यांचं। आणि तडवींचं पण उद्या 12:30 पण आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे। तडवींचं पण सस्पेन्शन उद्या नाही झालं, त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालं आहे। तर या ठिकाणी आणि ते संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची अशी लक्षात घ्या। आमदार खासदार या ठिकाणी झोपलेले आहेत। महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या हातात हे हॉस्पिटल आहे, कुठलंही नेग्लिजन्स नाही। या कारण या आमदारांचे स्वतःचे हॉस्पिटल आहेत, हे चालावे म्हणून या ठिकाणी सगळी दिशाभूल चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी नेग्लिजन्स आहे, तर तडवीनं सस्पेंड व्हायला पाहिजे, या ठिकाणी कठोरच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे आमचं म्हणणं। वारंवार या रुग्णालयामध्ये अनेक प्रकार घडत असतात, कसं वाटतं? मी सांगतो का तुम्हाला, आमदारांचं लक्षच नाही। मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या टेंडरच्यावर त्यांचे लक्ष आहे, मोठे मोठे भवन बनत आहे, पण या ठिकाणी जे आरोग्य विभाग जे आहे, या ठिकाणी आरोग्याची यंत्रणा आहे, टोटली फेल झालं आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी सामान्य लोक येतात, लक्षात घ्या, त्या ठिकाणी कुठले करोडपती लोक येत नाहीत। या ठिकाणी कुठलीही मशिनरी यांच्याकडे नाही आहे। कुठलं काय झालं तर ताबडतोब या ठिकाणी शताब्दीला जा, सायन हॉस्पिटलला, JJ हॉस्पिटलला असे रेफर करतात। म्हणजे यांची कुठलीच यांनी स्वीकारलेली नाही जबाबदारी, लक्षात घ्या। त्यामुळे आमदारांना आता जागे होण्याची वेळ आलेली आहे। सामान्य लोकांकडनं तुम्ही फसवणूक करून वोटिंग करून घेता, आणि त्यांच्यासाठी जर अशी सुविधा उपलब्ध करून देत नसाल तर विटंबना आहे, त्यांची फसवणूक असा माझा आरोप। आज डॉक्टरांच्या केबिनमध्ये धडक दिली आहे, काय नक्की मागणी? जो रुग्णांना त्रास होतो त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज टेम्पो हॉस्पिटलमध्ये आलेली आहे। या अगोदर या ठिकाणी येऊन रुग्ण पळून जातात। या ठिकाणी प्रसूती विभाग आहे, तिथून जर एखादं लहान मूल चोरीला गेलं तर त्याला जबाबदार कोण? या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एक नवीन इमारतीचं काम चालू आहे, त्याची धूळ पूर्ण आतमध्येपर्यंत आहे। म्हणजे जर रुग्णांना त्रास इथे हॉस्पिटलमध्ये येऊन होणार असेल तर स्वच्छता मिळणार नसेल, कुठली सुविधा मिळणार नसेल। या डॉक्टर तडवी यांच्या केबिनमध्ये AC आहे, आणि ICU विभागात ACची गरज आहे, त्या ठिकाणी AC नाही। 4-4, 5-5 दिवस चादर बदली केल्या जात नाही। ज्या ठिकाणी रुग्ण टॉयलेट करतात त्या ठिकाणी ते रुग्णांचं टॉयलेट साफ केलं जात नाही। तर आम्हाला हे हॉस्पिटल नको आहे। ज्या पद्धतीने राज्य सरकार हे हॉस्पिटल चालवत आहे, त्या ठिकाणी एक मंत्री आहेत प्रताप सरनाईक, दुसरे आमदार आहेत, त्या दोघांचं पण लक्ष नाही। त्यांचं फक्त लक्ष टाउन प्लॅनिंग, ठेका पद्धत यावरच चालू आहे। आता ज्या पद्धतीने महापौर उपमहापौर या ठिकाणी भेट द्यायला आलेले, हा फक्त दाखवायला आले होते की आम्हाला मीरा भाईंदरची काळजी आहे, परंतु त्यांना कुठलीही मीरा भाईंदरच्या नागरिकांची काळजी नाही। ते जीवाशी खेळत आहेत। त्यांना वोटिंग जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे। ते वोटिंग झाल्यानंतर त्यांना कुठल्याही रुग्णांची पडलेली नाही किंवा नागरिकांची पडलेली नाही। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापूर्वी सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरत होते, आजही रस्त्यावर उतरणार। उद्या जर तडवींचं सस्पेंड झालं नाही तर उद्या 12:30 वाजता, आज ही संख्या कमी आहे, ह्याच्या 10 पट संख्या घेऊन याच गेटवर आम्ही उद्या आंदोलन करणार। आणि या तडवींना जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही। मिळालेल्या माहितीनुसार सुहासिनी माठेकर या प्लेझंट पार्क येथील रहिवासी असून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी सौ मिनल यांच्या सासूबाई आहेत। गेल्या 3 दिवसापासून त्या व्हेंटिलेटरवर असताना हा प्रकार घडला। स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या रुग्णांसोबत असा प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे।
या घटनेनंतर सुहासिनी माटेकर यांचे नातेवाईक प्रचंड संतापले आहेत. आपल्या हातबल रुग्णाला या परिस्थितीत येथे ठेवणे सुरक्षित नसल्याचे सांगत नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली. मात्र डॉक्टरांनी रुग्णाला हलवण्यास नकार दिला. स्टाफ आहे आणि स्टाफचे नेमका ते पेशंटसाठी नेमका कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची जिम्मेदारी आहे. ती आपले डॉक्टर आहे ते पूर्ण हॉस्पिटलचं बघतात, परंतु ते स्पेसिफिक ते स्टाफसाठी म्हणजे ते पेशंटसाठी कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची काळजी व्हायला पाहिजे. त्यांच्या हे सर्व हे आहे की त्यांना पेशंटला कधी त्यांना ग्लुकोज द्यायचा आहे, कधी आपल्याला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे आणि काय त्यांची मेन परिस्थिती आहे. ते जे स्टाफ अपॉइंट केलेला आहे ते स्पेसिफिक ते पेशंटसाठी त्यांच्याकडे हे गुन्हा होण्याला पाहिजे असं मला वाटते. नवीन स्टाफ वगैरे काय तुम्ही रिक्रुटमेंट करणार आहात का? नेमकी याच्यामध्ये कोणावर कारवाई झाली आहे का? बघा, याच्यामध्ये इकडे आल्यानंतर असं दिसतं आहे की आपला हे जे स्टाफ आहे ते शासनामुळे आलेले आहे. तर शासनामुळे आपला अधिकार नाही आहे की आपण त्यांना सजा देऊ. आपल्याला त्यांची जे इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे ते पूर्ण मी पत्र पाठवणार शासनाला आणि शासनाला देऊन मी डॉक्टरना पण सांगते तुम्ही पण इकडून पाठवा. जे पण त्याच्यामध्ये स्टाफ होता, सिस्टर होते, डॉक्टर होता, त्यांच्या पत्र त्यांनी काळजी नाही केल्यामुळे त्यांना योग्य कारवाई त्यांच्यामुळे व्हायला पाहिजे असा माझा मत आहे. तुम्ही म्हणता शासनाचं आहे म्हणून, तू आमदार इथले त्या शासनातलेच आहेत. बरोबर. तुम्ही नेमकं पत्र कोणाला पाठवणार? तुम्ही ही गोष्ट आमदारांपर्यंत पोहोचवणार का तुम्ही ही जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांना कळवणार? बघा, त्यांचं काम ते करणार. मी माझा इकडे व्हिजिट केलेली आहे आणि मला असं दिसलं जे मी माझा कारवाई करायला जे इकडे दिसलं ते कारवाई करायला मी तिकडे पाठवणार माझा पत्र. आमदार साहेबांच्या जे त्यांना पण दिसेल तर ते त्यांची योग्य कारवाई करणारच ना. ते पण योग्य कारवाई तेच करणार आहे, कारण योग्य ते झालेलं नाही आहे व्यवस्थित. ते कारवाई व्हायलाच पाहिजे. आपले सर्व सहमत व्हायला पाहिजे या ठिकाणी. आणि हॉस्पिटलला बघा, इतकी चांगली हॉस्पिटल आहे, त्यांना आपल्याला कुठे ना कुठे ते जे घटना आहे त्याला रोप द्यायला करायलाच पाहिजे कारवाई. एकाला कारवाई केली तर सर्व त्या ठिकाणी येतील. तर आपल्याला योग्य कारवाई इकडे करायलाच पाहिजे. सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. मात्र अतिदक्षता विभागात जिथे अत्यंत निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता आवश्यक असते तिथे उंदराचा वावर असणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे. या घटनेनंतर आता रुग्णालय अधीक्षक जफर तडवी यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिले आहे. एक 87 वर्षाची सुहासिनी दामोदर माटेकर हे रुग्ण आपल्याकडे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन विथ COPD विथ कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर ह्या आजारासाठी ॲडमिट झालेले होते. आपल्या डॉक्टरांनी त्यांना इंट्युबेशन केलं होतं आणि पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलेलं होतं. पेशंट थोडासा सिरियस आणि क्रिटिकल कंडिशनला होता. काल 16 तारखेला सकाळी मॉर्निंगला संबंधित रुग्णाला उंदराने कुडतळले असल्याचे नर्सिंग स्टाफच्या लक्षात आलं आणि त्यानंतर आमच्या डॉक्टरांनी तिथे गेले आणि त्याच्यानंतर त्यांची योग्य ती ट्रीटमेंट केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा विषय थोडा गांभीर्याने बघितला प्रशासनाकडून आणि संबंधित डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांना शोकज नोटीस दिलेली आहे. एक कमिटी मी स्थापन केलेली आहे आमच्या स्तरावरून आणि त्या कमिटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. आणि वरिष्ठ कार्यालयाशी मी जेव्हा ह्या गोष्टीचा विषय काढला तर त्यांना संबंधित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला तात्काळ रिलीव्ह करावं आणि त्यांच्या योग्य त्या कारवाईचा प्रस्ताव ह्या कार्यालयाला सादर करावा असं त्यांनी सांगितलं. सर, ही घटना जी आहे ती अतिशय दयनीय घटना आहे. कारण असं की 4थ्या माळ्यावरती जर हुंदीर येत असतील तर कुठे ना कुठेतरी इथल्या जी औषध फवारणी आहे त्यामध्ये कुठे ना कुठे आपण कमी पडलं असं मला वाटते. ॲक्च्युली आम्ही मागे कन्स्ट्रक्शन चालू होतं आपल्या इथलं. तर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे एक्सकॅव्हेशन केलं होतं. क्रिटिकेअर ब्लॉक 6 माळ्याचं इथे आलेलं आहे. वरती एक IPHLचं काम चालू आहे, समोर कार्डियक कॅथलॅबचं काम चालू आहे आणि परिसर मध्ये गड्डे केलेले असल्यामुळे उंदरांचं थोडंसं प्रमाण वाढलेलं होतं. त्याच्यापूर्वी आपण पेस्ट कंट्रोल आणि उंदर मारण्याच्या औषधाचा एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता. संबंधितेला उभं राहून मी स्वतः 8 दिवसांनी ते करून घेत होतो. तेव्हा थोडा उंदराचा प्रादुर्भाव कमी झालेला होता. आणि आता जी घटना घडलेली ती फार दुर्दैवी घटना आहे. त्याला कोणाला जिम्मेदार धरा तुम्ही? याच्यावर कोणत्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का?
कारवाई करायचा अधिकार तर सध्या माझ्या याच्यामध्ये अधिकारामध्ये येत नाही, परंतु जे नियमानुसार होते मी त्यांना नोटीस देऊन कमिटी स्थापन करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्तावित केलं. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भाईंदर, मुंबई.